त्र्यंबकेश्वर अंजनेरी येथील आधारतीर्थ अनाथ आश्रमात स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा. साई धनवर्षा फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम. जाणून घेऊयात सविस्तर वृत्तांत. साई धनवर्षा फाउंडेशन नाशिकचे संस्थापक अध्यक्ष श्री संजयजी देशमुख यांच्या पुढाकारातून आधारतीर्थ अनाथ आश्रम अंजनेरी येथे 15 ऑगस्ट 2026 रोजी भारताचा 80वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. दरवर्षीप्रमाणे यंदा देखील श्री संजयजी देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आश्रमातील मुलांसमवेत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाची सुरुवात तिरंगा ध्वजाची विधिवत पूजा, ध्वजारोहण आणि राष्ट्रगीताने झाली. त्यानंतर दीप प्रज्वलन करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. आश्रमातील मुलांनी शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये हा सामाजिक संदेश देणारे प्रभावी पथनाट्य सादर केले आणि उपस्थितांनी प्रचंड प्रतिसादाने टाळ्यांच्या गजरात त्यांचे कौतुक केले. यावेळी आश्रमाचे संस्थापक अध्यक्ष श्री त्र्यंबकरावजी गायकवाड, व्यवस्थापक श्री अशोक पाटील आणि आश्रमातील सदस्य व मुले उपस्थित होते. त्यांनी सर्व पाहुण्यांचे स्वागत केले. कार्यक्रमास आर्मीचे सेवानिवृत्त अधिकारी जी शॉपी फर्निचर स्टुडिओच्या संचालिका सौ अर्चना गाडेकर व श्री जितेंद्र गाडेकर, परमवीर चक्रपुत्र व माजी सैनिक श्री साईनाथ शेट्टी शिर्डी, समाजसेविका सौ मनीषा गांगुर्डे, सौ प्रतिभा आहेर, सौ स्वाती देशमुख, सौ हर्षा महाजन, सौ सुनीता बाविस्कर, सौ कीर्ती ठाकूर, भाग्यश्री अहिरे, समीक्षा निकाळे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी साई धनवर्षा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष श्री संजयजी देशमुख यांनी मनोगत व्यक्त करताना आश्रमातील अनाथ मुलांकडे समाजाने आपुलकीने लक्ष द्यावे असे आवाहन केले. कार्यक्रमानंतर सर्व मान्यवरांनी आश्रमातील मुलामुलींसमवेत भोजनाचा आनंद घेतला. मुलांच्या चेहऱ्यावर फुललेले हास्य पाहून उपस्थित सर्वजण आनंदित झाले. देशप्रेम, सामाजिक बांधिलकी आणि माणुसकीचा संदेश देत कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. या आगळ्या वेगळ्या आणि सुंदर अशा उपक्रमाबद्दल साई धनवर्षा फाउंडेशनचे सर्वत्र कौतुक होत आहे. शौर्य रणरागिणी न्यूज साठी गायत्री लचके, मुख्य संपादिका. आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळून 80 वर्ष झाले आणि या स्वातंत्र्य दिनानिमित्त साई धनवर्षा फाउंडेशन नाशिक तसेच या आधारतीर्थ अनाथ आश्रममध्ये ध्वजारोहण सोहळा साजरा करण्यात आला. या अनाथ आश्रममध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील आत्महत्या केलेले, ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या त्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे मुलं मुली असतात आणि दरवर्षी 15 ऑगस्ट असेल, 26 जानेवारी असेल, आम्ही या आश्रमात हा ध्वजारोहण साजरा करत असतो. अतिशय आनंद होतो आणि मी तमाम नाशिककरांना सुद्धा मी आवाहन करेन की आपणही कधी ना कधी या आधारतीर्थ अनाथ आश्रमास भेट द्यावी. या मुलांना आपल्या मुलांसारखं त्यांच्याकडे आपण पाहावं. धन्यवाद. वंदे माता की जय. वंदे मातरम. वंदे महाराष्ट्र, जय भारत आणि जय संविधान. आज आम्ही नाशिक युवती सेनेच्या वतीने सगळ्या पदाधिकारी जे जमलेलो आहोत. आज 15 ऑगस्ट भारत स्वतंत्र होऊन 80 वर्ष पूर्ण झाले. आज खऱ्या अर्थाने मला आपला भारत स्वतंत्र झाला याचा आनंद होतोय. का तर आम्ही आज आदरतीर्थ आश्रम इथे भेट दिली. त्या चिमुकल्यांचे आम्ही जे मुलांचे तोंड बघितले, त्यांच्या डोळ्यातले अश्रू बघितले की जे पण शेतकरी लोक आहेत त्यांच्या आईबापांनी जे आत्महत्या केली त्या मुलांचं आयुष्य आज आम्ही जवळून बघितलेलं. आम्हाला असं वाटतं की आम्ही जे जगतोय ना ते कधी कळालंच नव्हतं की ते जगणं काय. आज जे कळलं आमच्याकडे खूप काही आहे, पण त्या मुलांच्या डोळ्यात बघून असं आज वाटलं की खरंच प्रत्येकाला आईबापाची गरज असते आणि देवानी खरंच प्रार्थना करते मी देवांना की कधीच कोणाचे आईबापाशी हिरून घेऊ नये. आणि तुम्हा सर्वांना एक नाशिकची मुलगी म्हणून तुम्हा सर्वांना मी विनंती करते की अशा या आश्रमाला, पवित्र आश्रमाला तुम्ही भेट द्या आणि ह्या चिमुकल्यांचं आयुष्य जर तुमच्या हातून चांगलं होत असेल तर नक्कीच देण्याचा प्रयत्न करा. मीही करेन. धन्यवाद. जय महाराष्ट्र.